चित्रपटसृष्टीत सर्वांनाच यश मिळतं असं नाही, पण काही असेही कलाकार आहेत जे प्रसिद्धीच्या झोतात येऊनही आपल्या आवडत्या क्षेत्रात गेलेल्या पाहायला मिळतात। अशीच एक सुप्रसिद्ध नायिका होती जिने अनेक चित्रपट साकारले। विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिने अनेक चित्रपटात आणि नाटकांमध्ये देखील काम केलं आहे। पण काही वर्षातच ही अभिनेत्री इंडस्ट्रीमधून गायब झाली आणि ती कायमचीच। आज अशाच एका विस्मृतीत गेलेल्या नायिकेची ओळख करून घेऊया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडीने मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला आहे, जिथे लावणी प्रधान चित्रपटांना फाटा देत या कलाकारांनी त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना भरभरून हसवलं। वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे, निवेदिता सराफ या अभिनेत्रींनी त्यांना चांगली साथही दिली। अशाच एका चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत एक मॉडर्न नायिका झळकली। ही नायिका प्रत्येक चित्रपटात तिची ओळख फक्त तेजश्री या नावानेच देऊ लागली होती। 1986 साली कमलाकर तोडणे निर्मित आणि दिग्दर्शित आम्ही दोघं राजा राणी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांची नायिका होती तेजश्री। त्यांच्यावरच चित्रित झालेलं मी प्रेम नगरचा राजा हे गाणं आजही रसिक प्रेक्षकांना चांगलंच स्मरणात राहिलं असेल। घारे डोळे, मॉडर्न कपडे यामुळे ही नायिका त्यावेळी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसली। या चित्रपटानंतर तेजश्री यांनी शुभ बोलणाऱ्या या आणखी एका चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत सहाय्यक म्हणून काम केलं। फेकाफेकी आणि मज्जाच मज्जा या दोन चित्रपटातून त्यांनी विरोधी भूमिकाही साकारल्या। या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आहे अबोली साठे। त्या पुण्यातील भरत नाट्य मंदिराजवळ राहत होत्या असं सांगण्यात येतं। त्याचबरोबर त्यांचं स्वतःचं ब्युटी पार्लर देखील होतं। आपला पार्लरचा व्यवसाय सांभाळत त्यांनी चित्रपट आणि नाटकात देखील काम केलं। पण पुढे लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि IT क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर काम देखील केलं। अगदी 2016 साली त्या एका मोठ्या IT कंपनीत कार्यरत होत्या असं जाणकार सांगतात। मित्रांनो, तुम्हा सर्वांना या अभिनेत्रीविषयी जाणून कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा।